नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मैत्रिणींनो. बऱ्याच मैत्रिणींना आपण जे रांगोळीमध्ये असे कर्ज काढतो, असे जे फुलाचे किंवा पाकळीचे आकार काढतो, ते काढायला जमत नाही. तर आपल्या मंगलताईंची रिक्वेस्ट होती की एकदा दाखवा. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे कर्ज कसे काढायचे ते बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी नेहमी असे काढते, पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते कशा पद्धतीने काढायचे. आता ही रांगोळी मी जी मिक्स झालेली रांगोळी आहे तीच वापरलेली आहे. तर आपण स्टार्टिंगला पानाचा आकार बघूया कसा काढायचा. तर तुम्हाला जर कन्फ्युजन असेल, साईज कमी जास्त वाटत असेल, तर असे 2 टिपके काढून घ्यायचे, वरती आणि एक खाली. आता मी एक डायरेक्ट काढून दाखवते मी कसं काढतं ते. काहीच नाही आहे, फक्त आपला हात असा वळवायचा आहे मैत्रिणींनो. आणि जे हे 3 बोटं असतात ना, 1, 2, 3, आपण याच्यात अशी रांगोळी चिमटीमध्ये धरणार आहे आणि हे 3 बोटं आपले खालच्या साईडला राहणार. ते असे खाली टेकवायचे रांगोळी अशी काढताना, म्हणजे त्याच्यावर दाब द्यायचा रांगोळी काढताना खालच्या 3 बोटांवर, म्हणजे ती रांगोळी एकदम परफेक्ट येते. ही टीप आहे तुमच्यासाठी, लक्षात राहू द्या. तर आता ही मी डायरेक्ट काढले. आता तुम्हाला तुकडे तुकडे म्हणजे रांगोळीचे तुकडे तुकडे करून कसा कर्व काढायचा ते शिकवते. असं यायचं हळू, थोडी सरळ झाली लाईन सरळच काढायची. नंतर आपल्याला असा कर्व काढायचा आहे या साईडने. तर बघा मी कशी काढते. ज्या साईडला जायचंय त्या इथून असं वळायचं या साईडला आणि आपल्याला खाली जायचंय. तर माझे हे 3ही बोटं खाली असे ते खाली जमिनीला चिटकलेले आहेत. दाब दिलाय मी त्याच्यावर आणि ते जॉईंट करायचं झालं. आणि तुम्हाला जर वाटलं तर असं तुम्ही त्याला बोटाच्या मदतीने असा आकार देऊ शकतात. आता सुद्धा हे माझे बोटं खाली टेकलेली आहेत जमिनीला, कारण की जर आपण असं जेव्हा काढतो वरती जर हे केलं, हात आपला थरथर करतो. म्हणजे जेव्हा आपण अशी आधांतरी जेव्हा रांगोळी धरतो खाली आधार न देता, तर तेव्हा आपले हात असे थोडे थरथरता, असे बाजूला येते रांगोळी. आणि जेव्हाही आपण खाली ठेवतो म्हणजे एक आधार मिळतो आपल्या हाताला, त्यामुळे जेव्हा आपण असे कर्व्स काढतो तेव्हा खाली आपले 3 बोटं खाली ठेवून घ्यायचे, म्हणजे आधार मिळतो आणि व्यवस्थित त्याला आकार मिळतो त्या कर्वला किंवा पाकळीला. तर अशा पद्धतीने तुम्ही हे पानाचा आकार नक्की ट्राय करा. मी अजून एकदा दाखवते. टिपके काढून घ्यायचे. प्रॅक्टिस करा, बरोबर आपोआप येईल तुम्हाला रांगोळी. असा स्टेप बाय स्टेप जायचं, हळूहळू काढायचं. एकदा प्रॅक्टिस झाली का आपोआप जमेल तुम्हाला. 3 स्टेपमध्ये काढायचे हे पान. ज्यांना येतंय त्यांनी तर करा ही प्रॅक्टिस, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता जर तुम्हाला इथून समजा कमळाचं फूल काढतोय आपण, हा टिपका तर आहे, आपल्याला क्रॉसमध्ये पान काढायचं आहे, पाकळी काढायची आहे. छोटे छोटे कर्व काढून घ्यायचे आधी आणि मग तो आकार पूर्ण करायचा आहे. बघा झालं की नाही. एकदा प्रॅक्टिस केली ना मैत्रिणींनो, तुम्हाला आपोआप जमेल. काहीच अवघड नाही रांगोळी काढणं. थोडं स्टार्टिंगला वाकड्या तिकड्या येतील लाईन्स. बरेच टूल्स वगैरे सर्व अवेलेबल आहे. स्टेन्सिल अवेलेबल आहेत बाजारामध्ये. तुम्ही काय 2 मिनिटाच्या आत रांगोळ्या काढू शकतात. पण तुम्हाला जेव्हा स्वतः त्या रांगोळ्या जमतील ना मैत्रिणींनो, त्याचं आनंद खूप वेगळा असतो. तर नक्की ट्राय करत चला. आता अजून आपण लाईन वापरू, म्हणजे लाईन काढूया आणि त्यातून कसे कर्व्स तयार करायचे ते बघूया. तर आपण अशी एक लाईन काढली आहे. लाईन काढायला तर मी शिकवले तुम्हाला छोट्या छोट्या, म्हणजे शॉर्ट व्हिडिओमधून, किंवा एक बेसिक रांगोळीचा पण व्हिडिओ बघितलेला. मी थोडी जाडसर करून घेते ही लाईन. आता आपण जे वेली टाईप काढतो रांगोळी ते दाखवणार आहे मी. अशी लाईन काढल्यानंतर हे बघा बोट कसा फिरवते ते बघा तुम्ही. तुम्हाला वाटलंच तर मी एकदम झूम करून दाखवते. तर आपण
मी तुम्हाला एकदम झूम करून दाखवते. आपण ही लाईन काढून घेतली आहे. तर फक्त तुम्ही बोटाकडे लक्ष द्या, मी कसा फिरवते बोट. हे जो टोक आहे तिथून बघा, असा थोडा दाब द्यायचा. या बोटाने जमिनीला थोडा दाब द्यायचा आणि असं गोलाकार फिरवते. ओके. आता पुढचा आकार बघूया. इथून आपल्याला खाली न्यायचा आहे, किंवा तुम्हाला दोन्ही पण जर असे काढायचे असतील तर काढू शकता. थोडी जाडसर काढायची लाईन, तेव्हाच ही डिझाईन जमते. तुम्ही जर बारीक काढली तर नाही जमणार. आता आपण पुन्हा खालच्या साईडने बघूयात. एकदा पुन्हा त्याला आकार देऊन घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आकार येतो. ओके. ही थोडीच उरली शेवटी, त्याला छोटासा आकार देऊन घेऊया. तर बघू शकता कशा पद्धतीने मी काढलेली ही डिझाईन. सेम जेव्हा आपण कोयरी वगैरे काढतो त्यामध्ये पण कसा आकार देते मी ते दाखवते. असा एक केंद्रवर्धिनीचा जो बाहेरचा आकार असतो तो काढून घ्यायचा. असा हळूहळू काढायचा. तुम्हाला जमत नाही ना, एकदम स्टेप बाय स्टेप काढायचा. हे बघा, गॅप गॅपने दाखवते तुम्हाला काढून. हे बघा, असं हळूहळू आणि आपण इकडून एक असं नेणार आहे खालच्या साईड. असं हळूहळू थोडी थोडी रांगोळी टाकत जायचं आणि आपण बोटाने पुन्हा त्याला शेप देऊया. जसा आकार आहे तसा बोट फिरवायचा मैत्रिणी, काहीच करायचं नाही याच्यामध्ये. जसा आकार आहे तसा बोट फिरवायचा. अंगठ्याच्या मदतीने पण करू शकता, किंवा आपल्या बोटाच्या म्हणजे जो पहिला बोट आहे हाताचा त्याच्याने पण करू शकता. बघा जमली का नाही कोयरी. तुम्हाला वाटलं इथून थोडं वाकडं आहे तर तिथं थोडासाच बोट फिरवायचा असा. इथं थोडंसं आपल्याला वाकडं दिसतंय. फक्त बोटांकडेच व्यवस्थित लक्ष द्यायचं. आणखीन आता आपण जेव्हा वेली काढतो ते कसं काढतो ते बघूयात. आता मी तुम्हाला डायरेक्ट कशी काढते ते दाखवते आधी. डायरेक्ट माझा हात असा वळतोय. ओके. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. हे बघा, अशी थोडी 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 रांगोळी टाकत जायचं. आपला हात पण असा फिरवायला लागतो मैत्रिणींनो थोडासा. जसा जसा आकार चाललाय ना तसं तसं थोडा थोडा हात पण आपला फिरवायचा. मग नंतर आपल्याला अंदाज येतो की आपल्याला कुठल्या साईडला जायचं आहे, रांगोळी कुठल्या साईडला न्यायची, आकार कसा फिरवून म्हणजे काढायचा आहे, त्या पद्धतीने आपला हात पण फिरवायचा. हां, एकदम नाही काढली मी, एकदम म्हणजे एकदाच नाही काढली रांगोळी ही, आकार स्टेप बाय स्टेप काढले. आता याला आपण आकार देऊया. जसं काढलंय तसं बोट फिरवायचं. आधी छोट्या छोट्या आकारांपासून सुरुवात करा, आपोआप जमेल तुम्हाला. तुम्हाला जेवढा मोठा किंवा व्यवस्थित पाहिजे त्या प्रमाणे 2-3 वेळा फिरून घ्यायचा. आता याला पुन्हा आपल्याला एक रेष काढायची. कर्वमध्ये कशी काढायची ते दाखवते मी. इथून सुरुवात करा. आता मी आधी डायरेक्ट काढून दाखवते. ही तर लगेच जॉईन करून घ्यायचं, कारण की आपल्याला त्याला जॉईनच करायचा असतो. तर हे बघा, असं छोटे छोटे छोट्या छोट्या लाईन काढून मग जॉईन करायचं त्याला. आपण लाईन काढताना सरळ काढतो अशी, आपल्याला कर काढताना फक्त असा हात फिरवायचा, काहीच करायचं नाही. आपला हात असा फिरवायचा आहे फक्त. हे बघा, जागेच हात फिरवायचा आहे अशी. किती सोपं आहे कर्व काढायला, तर प्रॅक्टिस करा. तेव्हा अशी छोट्या छोट्या कर्वपासून सुरुवात करा तुम्ही. मग त्याला असा आकार द्यायचा, असा आकार देऊन बघायचा. बघा
कर तयार होतो आणि खाली मग असं फिरवायचं फक्त, झाला वेलीचा आकार. असा काढायचा. इथे काही डिझाईन काढायची असली तर तुम्ही अशी काढू शकतात. किती सोपं आहे. तर तुम्हाला कर्व कसे काढायचे ते कळालंच असेल मैत्रिणींनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पण अशा काही रिक्वेस्ट असतील, रांगोळी रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्की मला सांगा. मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. तर अशाच सोप्या, सुंदर आणि झटपट होणाऱ्या रांगोळीसोबत आणि अशाच छान छान टिप्ससोबत पुढच्या भागातही आपण भेटणार आहोत. तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि रोज नवीन रांगोळ्या काढा, रोज नवीन रांगोळ्या शिका आणि दारासमोर रांगोळी काढण्यासाठी अशा छान छान टिप्स पण फॉलो करा. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.